नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता आर्याने जीवाचा एक भला मोठा फोटो तिच्या हॉलमध्ये लावून नंदिनीला पुन्हा एकदा खूप मोठा धक्का देण्याचा प्लॅन केलेला असतो। यासाठी आर्याने स्पेशली नंदिनीला खूप मोठं सरप्राईज दाखवायचं आहे म्हणून तिच्या घरी बोलवून घेतलेलं असतं। तर आता नंदिनीला पण असं वाटतं की बहुतेक आर्या सुधारलेली असावी, म्हणूनच ती मला चांगल्या हेतूने बोलवून नेमकं कोणतं सरप्राईज दाखवणार आहे ते तर तिथे जाऊन पाहूया असे म्हणून नंदिनी एकटीच आर्याच्या घरी जाते। तर आता नंदिनी घरात येताच आर्या जीवाच्या फोटोवर झाकून ठेवलेला पडदा बाजूला सरकावत म्हणते, बघ नंदिनी, आवडलं का माझं हे सरप्राईज? तर आता आर्याने तो जीवाचा भला मोठा फोटो लावलेला पाहून इकडे नंदिनीच्या काळजाचा ठोका चुकतो, पण हे पाहून आता मात्र नंदिनीचा संयमच सुटलेला असतो आणि ती आर्याला मोठ्या आवाजात म्हणते की आर्या, मी आता हे विसरून जाईन की तू एक माझी बहीण आहेस। अगं, तू जीवांचा फोटो इथे लावून नेमकं काय सिद्ध करणार आहेस? हा फोटो इथे लावल्याने आमचं नातं बदलणार नाही आर्या, कारण नवरा बायकोचं नातं हे प्रेम, विश्वास आणि सन्मानाने तयार झालेलं असतं। त्यामुळेच हे दुसऱ्याच्या नवऱ्यावर हक्क दाखवायला थोडी तरी लाज वाटली पाहिजे तुला। हे बघ आर्या, मी तुला आता शेवटचं सांगते, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या संसारात फूट पाडण्याचा तुझा प्रत्येक प्रयत्न मी हाणूनच पाडेन। ही नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते। यावर आता आर्या मोठमोठ्याने हसायलाच लागते। तर आता आर्याचं हे असलं विक्षिप्त हसणं पाहून नंदिनी आर्याला म्हणते की आर्या, तुला काय वेडबीड लागले का? तेव्हा आता आर्या नंदिनीला स्पष्टीकरण देत म्हणते की अगं नंदिनी, वेड मला नाहीये तर वेड तुला लागलंय। अगं, हा जन्मेजयचा फोटो इथे हॉलमध्ये लावण्यामागचं एवढं साधं कारण नाही समजलं का तुला? अगं, माझ्या पोटातलं बाळ अगदी जन्मेजय सारखेच हँडसम व्हायला हवं ना, म्हणून तर मी हा जन्मेजयचा फोटो इथे लावलाय। आणि नंदिनी, तू जर खरोखरची प्रेग्नेंट असतेस, तू सुद्धा माझ्यासारखाच तुझ्या बेडरूम मध्ये जन्मेजयचा सुंदर फोटो लावून त्याकडे पाहत बसली असतीस का नाही? मग नंदिनी, तुला नाही का असं वाटत की माझ्या पोटातलं हे होणारं बाळ जन्मेजय सारखं दिसावं म्हणून? तर आता आर्याच्या ह्या प्रश्नावर नंदिनी मात्र शांत राहणेच पसंत करते।